नमस्कार. दुपारचे 12 वाजता बुलेटिन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी कल्याणी दीक्षित. आता बातम्या सविस्तर पाहूयात. अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त कारवाईमध्ये खामेनींचा मृत्यू झाला. इराणचे सर्वोच्च नेते हे खामेनी आहेत. इराणच्या वृत्तवाहिनीने याला दुजोरा दिलाय. इराणमध्ये आता 40 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला. आयतुल्ला खामेनी यांच्या कार्यालयावर क्षेपणास्त्र डागण्यात आले तेव्हा ते कार्यालयातच होते. इस्रायली हल्ल्यामध्ये 7 इराणच्या कमांडर्सचा सुद्धा मृत्यू झाला. आयतुल्ला खामेनी यांचा मृत्यू झाल्याचं कळतंय. त्यांच्या कार्यालयाजवळ क्षेपणास्त्र डागण्यात आली होती आणि त्याच वेळी खामेनी यांचा मृत्यू झाला. आता इराणमध्ये 40 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला. बहुत बड़ा हादसा है। ये हमारे और आपके जहन में चल रहा है कि ये लड़ रहे हैं मुसलमानों के लिए, शियत के लिए। नहीं, ये पूरी इंसानियत के लिए लड़ रहे थे। जहाँ कहीं भी कमज़ोर हैं, ज़ईफ़ हैं, जिन पे जुल्म किया जा रहा है, इनको दबाया जा रहा है, उनके हक़ में तन्हा एक शख्स बोलने वाला था जिसका नाम सैयद अली ख़ामेनी है। और इनकी देरीना ख्वाहिश तमन्ना थी, जिस रास्ते पे हमारे आबा व अजदाद गए हैं, शहीद हुए हैं, हमें भी वही तमन्ना है, हक़ के राह पे हम शहीद हो जाएं। इन्होंने अपने आप को झुकाया नहीं, बल्कि जुल्म के आगे इन्होंने सिलेंडर नहीं हुए। जुल्म इंशाअल्लाह एक दिन थक जाएगा और ये इंसानियत का परचम बुलंद होकर रहेगा। दरम्यान खामेनी नेमके कोण आहेत सविस्तर पाहूयात. तर इराणमधले दुसरे सर्वात शक्तिशाली नेते अशी खामेनी यांची ओळख होती. 1981 मध्ये इराणचे राष्ट्राध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. 1989 पासून सत्तेच्या सर्वोच्च पदावर खामेनी विराजमान होते. शाह राजवटीविरुद्ध प्रदीर्घ काळ त्यांनी संघर्ष केला. इस्लामिक क्रांतीनंतर देशाचे प्रमुख म्हणून त्यांची निवड झाली.